तर आज ना प्रिशूला मी असं छानसं रेडी केलेलं आहे आणि आम्ही कुठेतरी जातोय. कुठे ते पुढे सांगते. त्याआधी उसळीची पूर्ण तयारी झालेली असताना आमचा सिलेंडर गेला वेळेवर आणि नंतर मग काय ती फजिती असो. पण 5च्या मित्रांनी सिलेंडर आणून दिलं. समोरच्या मंदिरामध्ये गेलो दर्शन करायला. छान असं दर्शन घेतलं. तर आज आहे महाशिवरात्र. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माझा व्हिडिओ जरी लेट येत असला ना, तरी शुभेच्छा मात्र भरपूर आहेत. तर त्यानंतर गडगडेश्वरच्या मंदिरामध्ये गेलो. लाईन खरं तर खूप जास्त होती. म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन करणार होतो. पण महादेवाची कृपा म्हणायचं की काय, पण आम्हाला लाईनमध्ये लागावंच लागलं आणि आमचं खूपच फास्ट असं दर्शन झालं. त्यानंतर बाहेर पडलो. अंबादेवी, एकविरा देवी मातेच्या सुद्धा मंदिरात गेलो. तिथे सुद्धा आज खूप निवांत असं दर्शन झालं. एरवी गर्दी असते आणि तिथे ना होळीची तयारीसुद्धा झालेली. सो फायनली प्रिशूला रेडी केलं. मी सुद्धा छान अशी रेडी झाली आणि आम्ही जातोय आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्संगला. तिथे खूप छान अशी रुद्रपूजा आहे आणि सत्संगसुद्धा मी ऐकलंय की खूप छान असतो. म्हणून म्हटलं चला मी सुद्धा ते एक्सपिरियन्स घेते, कारण मला रुद्रपूजा बघायचीच होती. खूप छान आणि डीप मंत्र वगैरे म्हणून इथे रुद्रपूजा केली. महादेवाची पिंडसुद्धा खूप सुंदर सजवली आणि सत्संग तर काही विचारूच नका. महादेवाची भजनच होती, पण खूप वेगळा असा आनंद होता, खूप रॉकिंग स्टाईलमध्ये. आणि तिथे प्रिशूसोबतच आम्ही सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. प्रिशू तर नेहमीच आईसोबत मंदिरात जाते भजनाला, पण आम्हाला जाणं होत नाही. पण आज तिथलं वातावरण खरं सांगू का खूप छान होतं. फुल लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. त्यामधनं तुम्हाला भजनं नेमकी ऐकायला मिळतील की खरंच किती छान होतं. सर्व झाल्यानंतर प्रसाद वाटप वगैरे झाला आणि ते सर्वांचं फोटोज व्हिडिओज काढायचं चाललेलं होतं. शेवटी देवाच्या गाण्यांवर ना सर्वांनी छान नृत्यसुद्धा केलं आणि तिथलं वातावरण खरंच खूप छान होतं. ते सर्व करून घरी यायला आम्हाला लेट झालं, त्यामुळे मी पुढे काही शूट नाही करू शकले. तर अशी होती आमची महाशिवरात्री. चला मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. बाय.